घरात आज चालली आहे साफसफाई. Oh my god. साफसफाई चाललेली आहे. बेड इकडे सरकून टाकलेला आहे. वरचे झुंबर अजून हे सगळं साफ करायचं झालेली आहे. दीदीनी झाडून घेतलेली आहे. तरी मला काहीतरी वाटते तर राहिली स्वच्छ करते. आमचं झुंबरले एक तर डेंजर आहे. मूछ पारी ती तिकडे काहीतरी ठेवत होती आणि दीदीच्या डोक्यात ठपकेने असा एक वरतून हंडा पडला आणि तिच्या इथं लागलं. घरचं काम पटकेनी उरकून आलो. बॉसनी मला म्हटले की 2 पर्यंत आहे, पण मी 2:45 हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर घरात आज चालली आहे साफसफाई. Oh my god. साफसफाई चाललेली आहे. बेड इकडे सरकून टाकलेला आहे. वरचे झुंबर अजून हे सगळं साफ करायचंय. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. ले काम आहे. दीदी झाडून घेतली. तुम्हाला दाखवू शकत नाही ती काय, ती कशा प्रकारे झाडून घेते म्हणून. जाऊ दे, घेते त्याला महत्व आहे. मी पण जरा नाही, मी कधीपासून मदतच करते. शाबाश बेटा. दीदीला हे काही सरकवता येत नव्हतं, मी सरकून दिलं सगळं. थँक्यू. मला सरकवता इथली स्वच्छता झालेली आहे. दीदीनी झाडून घेतलेली आहे. तरी मला काहीतरी वाटते तर राहिले का. खोपड़ी तोड़ साले. पुसायचंय. हो, ते का नाही तिकडचं पुसलं. जाऊ दे. आता पोचापोची करतो आणि मग भेटतो. अजून बेडरूम काढायचं आहे. बेडरूम सगळ्यात मोठा डेंजर हिस्सा आहे. हाँ ये कर लो पहले. सॅटर्डे संडे म्हटलं अजून मज्जा करून, तर जाऊ दे, करून घेतो लवकरात लवकर. A few moments later. आता दीदी झुंबर स्वच्छ करते. खूप डेंजर प्रकारे ती स्वच्छ करते. आमचं झुंबरले एक तर डेंजर आहे. मूछ पारी आमचं झुंबरले डेंजर झालेले. स्वच्छच करता येत नाही नीट. आणि दीदी बघा कशावर थांबलेली. दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी. व्हाट इज दिस. दीदीने खाली हे घेतलेले, डबा घेतलेला, त्याच्यावरती उभी राहिलेली आहे. पडली तर किती एडायगत होईल असं. निकालच दीदी तिकडे काहीतरी ठेवत होती आणि दीदीच्या डोक्यात ठपकेने असा एक वरतून हंडा पडला आणि तिच्या इथं लागला. बरं, मला वाटलं काय चक्कर नाही का, असं डॉक्युमेंटरी नाही ना असं मला वाटलं, पण नाही काय झालेलं. ती स्वच्छ करते. काल काय गेलती काय माहिती, तिथं काय ती पर्स ठेवायला गेलती आणि हंडाच पडला जोरात. मग पर्स राहिलं, सगळंच राहिलं, संपलं. ठेवली का? बरं झालं, नाही तर मला सांगते काम. 1 hour later. मेडिकल मध्ये आलेलं आहे. घरचं काम पटपट उरकून आलेलो. घरचं काम पटकेनी उरकून आलो. बॉसनी मला म्हटले की 2 पर्यंत आहे, पण मी 2:45 आलो. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मेडिकल मध्ये आलेलं आहे. घरचं काम पटपट उरकून आलेलो. घरचं काम पटकेनी उरकून आलो. बॉसनी मला म्हटले की 2 पर्यंत आहे, पण मी 2:45 आलो. त्याच्यासाठी मी त्यांची माफी मागतो. माफी मागण्याची काही गरज नव्हती, पण ठीक आहे. आणि ही एकटीच बसली होती इथं. बिल भरतीये, ती काम करते. किती राहिले का अजून? एकच राहिलेलं आहे. मध्येच म्हणते गाणी लावा, मध्येच म्हणते हे कर. गाणी काय जाऊ दे आता. What? मध्ये बोलू नका तुम्ही जरा. मग आता मी 5 पर्यंत आहे. कारण तर आशिष येईलच आता. 4 वाजायला आले तर आशिष येईलच. त्यानंतर आम्ही दोघंच. खरंच की आशिष नाहीये.
हा आशिष देवदर्शनाला गेलाय. मग कोण बॉस कधी येणार आहेत? हा का, म्हणून मला लवकर बोलून घेतलंय वय. बघा माझ्या किती मोठी जबाबदारी आहे. मच्छर बघा बघा माझ्या किती मोठी जबाबदारी. आणि ही बघा ही फक्त कॉम्प्युटर पाशी बसलेली आहे. कौन है ये लोग? कहां से आते हैं? चालू केलं मला आठवतंय. आणि मी आता परत 4 वाजता ब्लॉग चालू केलाय. पण ही पोरगी अजून इथंच आहे, अजून टायपिंगच करते. पण उठली होती मध्ये कोमल, म्हणजे मागं बिल आम्ही दोघांनी केले, मी पण केलं. असं नका समजू मी काहीच नाही केलेलं. काहीच नाही केलं. Oh my god. मी केलेलं आहे, खोटं नको बोलू. शूटिंग काढली पाहिजे होती म्हणजे खोटं कोणाला बोलता येत नाही. मी ब्लॉग चालू केलेत ना त्यापासून आहे ना सगळी गोष्टी लक्षात राहतात. मी काल कुठे गेलतो हे पण मला लक्षात राहतं. मस्त जोक मारा रे, या हात सगळे हलकट हात. हो का? तुमचं काय बाकी? कोणच नाहीये अजून. आशिष तर काय येणार नाहीये. आणि आशिष तुझी आठवण नाही येते, खूप आठवण नाहीये. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग की वजह से. मग बघू आता, बॉस येतीलच 4-4:30 पर्यंत येते. त्यानंतर आम्ही सांभाळतोय, काळजी घेतोय आम्ही मेडिकलची, आहे ना ग. आणि तू आजारी पडली की तुझी कोण काळजी घेणार? मेडिकल. हा, गोळ्या इथल्याच खाणार ना शेवटी. 1 hour later. मग 5-6 वाजता मी भेळ आणली जाऊन. कोमल तर तिच्या कामात बिझी होती. बॉस पण पुढं कामच करत होते. पण माझं लक्ष फक्त आणि फक्त भेळीकडं होतं. जाऊ दे, हिचं काम करू दे, माझं लक्ष फक्त भेळीकडं आहे. तिला जाऊ दे, काय करायचं ते करू दे. तर मेडिकलमधून मी कधी चालू होतो, त्याच्यानंतर काय व्लॉग काढलाच नाही मी. आणि आता दीदी पण पडलेली आहे, इतकं झोप आलेली आहे ना, लय दमडच. साफसफाई करून हॉल आणि बेडरूम झाला आज फायनली, पूर्णच्या पूर्ण स्वच्छ केलेलं आहे. इतकी धूळ होती, त्या धुळीत आम्ही पण माखलो गेलो. काय हालत झाली. दीदीची तिथून अशी पाठवणी झाली. दीदी अशी चालते, अशी चालती वाकून खाली. माझ्या तर पाय बी सगळे जाम झाले. पण आता माझ्याकडून आज एक चूक झालेली आहे. माझ्याकडून एक चूक झाली आज. मी व्लॉग अपलोड करायच्या जागी मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करून आलो. काय करू, इतकी डोक्याला हे होते ना, असं झोप येत होती. व्लॉग अपलोड करायचं होतं राहिला आणि बाकीचंच काही भरतं अपलोड झालं. आता परत अपलोड करायचं आहे. मी शेड्यूल लावून टाकले आता, आपोआप होऊन जाईल. मग आता काही टेन्शन नाही त्याचं. मग आता मम्मी बनवती मसाले भात. दीदी तर झोपलेलीच आहे, कारण की तिला हालतं पण आहे ना. मग मम्मीच बनवती वाटाण्याचा भात. मी पण जरा पडतो. मम्मी के हात का वाटाणा भात खाईन. हां, हीच बनवती, नाही तर मम्मी नाही बनवत. आज मम्मीच्या हाताचा खाईल. मम्मीच्या हाताचा मार नाही खाणार, भात खाणार. आताच मी मेडिकलमधून घरी आलो. मी परत मेडिकलमध्ये गेलतो, कारण दीदीची पाठ खूपच दुखत होती. आहे ना, ती अशीच चालते अजून पण, म्हणून मला गोळी आणायला जायला लागलं. मग गोळी आणली तिच्यासाठी. आणि आता झोपायचा टाइम झालाय. मम्मी आत्ताच काही सफरचंद खाऊन बसली ना. सफरचंद खाल्ला मम्मीने. मम्मी काय पण खाऊ शकते रात्रीचं. सफरचंद खाल्लेलं चांगलंच असतं तसं म्हटलं तर. खाऊ दे. आता उद्या पुण्याला जायचं चाललंय एखाद वेळेस. पप्पा म्हणतायत पुण्याला. मम्मीला उचकी लागली काय, मला वाटतंय पुण्याला जायला लागेल. पप्पा म्हणतायत जायचे म्हणून. बघू उद्या तर कळ नंतर जातोय का नाही पुण्याला. म्हणून ब्लॉग इथंच एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. बाय बाय.